नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असेल, मस्त असाल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं नवीन एका रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर अवनची फरमाईश होती, आज कर ढाबा स्टाईल डाळ तडका. चला म्हटलं तुमच्यासोबत आज ही रेसिपीसुद्धा शेअर करावी आणि एकदम मस्त ढाबा स्टाईल पद्धतीने आपण डाळ तडका बनवणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे आणि घरच्या वस्तूंमध्येच बनणारी ही रेसिपी आहे. बाहेरून एक्स्ट्राची वस्तू आणायची गरज नाही आपल्याला. नॉर्मली सगळ्यांच्या घरी डाळी ह्या असतातच. तूर डाळ मी 4 चमचे घेतलेली आहे, मूग डाळ 2 चमचे घेतलेली आहे. तुम्ही नुसती तूर डाळसुद्धा घेऊ शकता, पण तूर डाळमध्ये मूग डाळ थोडी मिक्स केली की डाळीला कसा घट्टपणा येतो आणि अशी मस्त डाळ होते शिजवूनसुद्धा. स्वच्छपैकी डाळ 2 घ्यायची आहे. डाळ धुतलेलं पाणी मी मनी प्लांटला टाकते, जे की मी घरामध्ये लावले आहेत. त्याने कसं पटकन मनी प्लांट वाढतात आणि डाळीमध्ये प्रोटीन वगैरे असतं, त्याच्यामुळे झाडांनासुद्धा हे पाणी एकदम चांगलं असतं. त्याच्यामुळं आता या ठिकाणी मी कुकर ठेवलेला होता गॅसवर. 2 ग्लास पाणी टाकलेले आहेत आणि जी डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. थोडंसं हळद आणि सैंधा नमक या ठिकाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या लो मिडियम फ्लेमवर आपल्याला करून घ्यायच्या आहेत. जर जास्त आपण हाय फ्लेमवर जर शिट्ट्या करून घेतल्या तर डाळ व्यवस्थित आपली शिजली जाणार नाही. तर हळद आणि नमक टाकल्यामुळं कसं डाळ तडक्याला एकदम टेस्ट आहे ती वेगळी येते आणि छान येते. तर 2 शिट्ट्या आपल्याला झालेल्या आहेत. डाळ साईडला ठेवून देऊयात. त्या एका स्टीलच्या कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल मीठ या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग याचा आपल्याला पहिल्यांदा टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मस्तपैकी मी टाकून घेतलेलं आहे आणि फक्त लाल मिरची पावडर आपली आणि घरी बनवलेला गरम मसाला हा टाकून घेतलेला होता मी. आणि मस्त बाकीचे मसाले टाकायची गरज नाही. आता तडका बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं होतं. हिंग, जिरे, मोहरी तुम्ही टाकू शकता. मी अगोदर टाकली होती म्हणून टाकलेली नाही. तर आपला गरमागरम तडकासुद्धा तयार झालेला होता आणि एका गॅसवर डाळ ठेवायची आहे आणि दुसऱ्या गॅसवरचा तडका उचलून आपल्याला लगेच टाकून घ्यायचा आहे. जो स्मोक असतो, फ्लेवर असतो, तो एकदम भारी लागतो. आय होप तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.